पन्हाळा तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटातील एकूण 9 जणांचे अर्ज छाननीतच आऊट झाल्यामुळे निवडणूक लढवण्याच्या मनसुब्यावर पडलं पाणी। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची अर्ज छाननीची प्रक्रिया आज पार पडली। पन्हाळा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटातून एकूण 61 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यापैकी आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये सातवे आणि पोर्लेतर्फ ठाणे या गटातील प्रत्येकी एक असे एकूण 2 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत। तर 12 पंचायत समिती गणातून दाखल झालेल्या एकूण 90 अर्जापैकी तब्बल 7 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत। सातवे, येवलूज आणि वेतवडे या पंचायत समिती गणातील प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत। तर बाजारभागाव आणि कळे पंचायत समिती गणातील प्रत्येकी 2 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत। छाननीतच आऊट झाल्यामुळे निवडणूक लढवणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी पडलं आहे। दरम्यान छाननीनंतर उमेदवारांचं लक्ष आता माघारीच्या अंतिम दिनांकाकडे म्हणजे 27 जानेवारी रोजी होणाऱ्या माघारीकडे लागलं आहे। माघारीनंतर सर्वच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील लढतीचं नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान कोतोली जिल्हा परिषद गटातील बाजारभागाव पंचायत समिती गणामध्ये नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे।